मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे। या योजनेत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते। पण हा फायदा मिळवण्यासाठी प्रत्येक महिलेनं ई-केवायसी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक ओळख पडताळणी करणे गरजेचं आहे। ई-केवायसी म्हणजे आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या मदतीनं तुमची ओळख तपासली जाते। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात। सरकारनं आता गावनिहाय ई-केवायसी केलेल्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे। त्यामुळे तुम्ही तुमचं नाव सहज तपासू शकता। ई-केवायसी करण्यासाठी काही कागदपत्रे लागतात। त्यात आधार कार्ड, त्यात मोबाईल नंबर लिंक असावा, बँक पासबुक किंवा खाते क्रमांक, मोबाईल नंबर आणि गरज असेल तर तुमचा फोटो। ई-केवायसी 2 प्रकारे करता येते। पहिली पद्धत ऑनलाईन आहे। त्यासाठी तुम्ही ladkibahin.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जा। तिथं ई-केवायसी हा पर्याय निवडा। मग आधार क्रमांक टाका। आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल। तो टाकल्यानंतर तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल। माहिती बरोबर असेल तर सबमिट करा। मग तुम्हाला ई-केवायसी यशस्वी झाल्याचा संदेश येईल। दुसरी पद्धत ऑफलाईन आहे। ऑनलाईन प्रक्रिया न जमल्यास तुम्ही जवळच्या सेवा केंद्रात किंवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊ शकता। तिथं ऑपरेटर तुमचा आधार क्रमांक घेईल आणि तुमच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पडताळणी करेल। यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होते। जर एखाद्या महिलेनं ई-केवायसी केली नाही तर तिला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत। म्हणून सरकारनं स्पष्ट सांगितलं आहे की फक्त ई-केवायसी पूर्ण केलेल्यांनाच योजनेचा लाभ दिला जाईल। काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा। तुमचा मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असावा। इंटरनेट व्यवस्थित चालत असावं। माहिती भरताना नाव आणि जन्मतारीख आधारशी जुळायला हवी। शंका असेल तर ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका किंवा सेवा केंद्रातील ऑपरेटरकडून मदत घ्या। सरकारने इशारा दिला आहे की ई-केवायसी करताना बनावट वेबसाईटपासून सावध राहा। नेहमी फक्त अधिकृत सरकारी वेबसाईटवरच प्रक्रिया करा। अनोळखी लिंकवर क्लिक करू नका। ई-केवायसी प्रक्रिया खूप सोपी आहे आणि मोबाईलवरूनही करता येते। जर अडचण आली तर जवळच्या CSC केंद्रात किंवा लोकसेवा केंद्रात जाऊन मदत घ्या। असं केल्यास तुम्हाला दर महिन्याला मिळणारी मदत थेट बँकेत जमा होईल आणि योजनेचा संपूर्ण फायदा घेता येईल। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।